अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मागच्या वेळेस दुसऱ्या अध्यायामधला आपण 14वा श्लोक आपण त्याच्यावर चिंतन चालू होतं. आपलं दुसरा अध्याय जो आहे तो मुख्य सांख्ययोगावर आहे. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग. तर ज्ञान हा त्याचा महत्त्वाचा विषय आहे दुसऱ्या अध्यायाचा. आणि तो 11व्या श्लोकापासून ते 30व्या श्लोकापर्यंत असे 20 श्लोक सांख्ययोगावर आहेत. मुख्य एकूण तसे 72 श्लोक आहेत. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय आहेत. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आहे. पुढे त्याच्यानंतर कर्मयोग दिलेला आहे आणि त्याच्यानंतर स्थितप्रज्ञेचे लक्षणे दिलेले आहेत. किंवा आता आपण जो काही सध्या चिंतन करत आहोत तो आपण सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोगाच्याबद्दल चिंतन चालू आहे आपलं. त्याच्यामध्ये आपण 11 ते 14 हे 4 श्लोक जे आहेत हे सांख्ययोगावरचे 4 श्लोक आपण घेतले. त्या 4 श्लोकाचं थोडंसं परत एकदा संक्षिप्त पुनरावृत्ती करून आपण मुख्य विषयाकडे पुढच्या भागामध्ये जाऊ. तर भगवान श्रीकृष्ण जे आहेत ते अर्जुनाचा जो काही दुःख आहे, अर्जुनाला अतिशय दुःख झालेलं आहे, ते दुःख हे अज्ञानाच्या कारणाने झालं आहे. अज्ञान असल्यामुळेच दुःख आहे आणि दुःख दूर व्हायचं असेल तर अज्ञान दूर झालं पाहिजे. म्हणून या ठिकाणी दुःख दूर करण्याकरता म्हणून हा सांख्ययोग सांगितला की जेणेकरून दुःख दूर होईल आणि कल्याणाचा मार्ग मोकळा होईल, हा त्याचा उद्देश आहे. आणि त्यामुळे 11व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की ज्याचा शोक करायला नाही पाहिजे अशा गोष्टीचा तू शोक करत आहेस. त्याचे प्राण गेले आहेत किंवा जे जिवंत आहेत किंवा ज्याचा मृत्यू झालेला आहे ते दोन्हीही ते शोक करण्यास योग्य नाहीत. आणि विद्वान पंडित लोक जे आहेत हे अशा गोष्टीचा शोक करत नाही. मनुष्य जो अज्ञानी मनुष्य जो असतो तो नेहमी देहावरच त्याचं लक्ष असतं. म्हणून देह नष्ट झाला, मृत्यू झाला त्याचा, तर तो दुःख करतो. आणि जे जिवंत लोक आहेत त्यांचंसुद्धा निर्वाहाबरोबर चालत नसेल, त्यांना संपत्ती मिळत नसेल तर तो जिवंत माणसाबद्दलही शोक करत असतो. म्हणून तो अखंड अशाच्या चिंतेमध्ये आणि तो त्या दुःखामध्येच असतात. तर हे अज्ञान हे जे मूळ कारण जे आहे तो त्या देहावरच त्याचं लक्ष. तर तो देहाच्या अधिष्ठानावर जे तत्त्व आहे त्या तत्त्वावर त्याचं लक्ष नसतं आणि म्हणून हे अज्ञानी माणसं जी आहेत हे त्याच्यावर अखंड शोक करत असतात. पण ज्ञानी व्यक्ती जे आहेत हे ज्ञानी व्यक्ती या दोन्हीबद्दल शोक करत नाहीत. कारण त्यांना हे तत्त्व माहिती आहे की देह हा उत्पन्न होतो, वाढतो, त्याच्यानंतर त्याचा क्षय होतो आणि तो त्याचा नाश होतो. त्यामुळे देहाचे हे लक्षण हे पंडित लोकांना माहिती असतात. म्हणून जन्म असो किंवा वार्धक्य त्याच्यानंतर वार्धक्य प्राप्त झालेलं असो किंवा त्याला त्याची कुठल्याही प्रकारची स्थित्यंतर असो, त्या कुठल्याही स्थित्यंतरामध्ये पंडित माणसं जे आहेत हे शोक करत नाही. पण ह्याच्यावरच अर्जुनाचं लक्ष असल्यामुळे अर्जुनाला दुःख झालं की समोर असलेले जे योद्धे आहेत यांना जर मी मारलं आणि यांचा जर मृत्यू झाला तर फार भयंकर गोष्ट होईल. म्हणून त्याला दुःख वाटत असतं. तर ते दुःख जे आहे हे अनाठायी आहे, हे अज्ञानामुळे निर्माण झालेलं आहे. म्हणून ते दूर करण्याकरता हे ज्ञान सांगायला सुरुवात केली. त्यानंतर हा झाला 11वा श्लोक. त्यानंतर 12व्या श्लोकामध्ये काय सांगितलं की कोणत्या पूर्वीच्या काळीसुद्धा, जन्माच्या पूर्वीसुद्धा आपण होतो, जन्म झाल्यानंतर तर आपण आहोतच आणि मृत्यू झाल्यानंतरही आपण राहणार आहोत. आता या ठिकाणी कोणत्याही काळी मी नव्हतो किंवा तू नव्हतो असे झालेच नाही. पूर्वीही आपण होतो आणि नंतरही आपण राहणार आहोत. ह्या ठिकाणी कोण राहणार आहे याच्यावर हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ह्या ठिकाणी जन्माच्या पूर्वीसुद्धा तो जीवात्मा हा देह धारण करण्यापूर्वी होताच आणि जन्म झाल्यानंतर त्यांनी स्थूल देह धारण केला, पंचमहाभूतात्मक अन्नमय कोश तो धारण केला. आणि मृत्यू जो झाला तो केवळ फक्त स्थूल देहाचा नाश झाला आणि ते पंचमहाभूतांनी बनलेला जो देह असतो त्याचं पंचीकरण चालू असतं आणि एका विशिष्ट काळानंतर ते पुन्हा आपल्या मूळ स्वरूपामध्ये ते महाभूतामध्ये विलीन होत असतात. ही प्रक्रिया अखंड चालू आहे. त्यामुळे हे पंचमहाभूतात्मक जो देह आहे तो निर्माण झाला आणि तो नष्ट जरी झाला तरी आपलं जे अस्तित्व आहे कधीच नष्ट होत. म्हणून अस्तित्वाचा संबंध हा आत्मतत्वाशी आहे.
आणि हे आत्मतत्व जे आहे हे अखंड आहे, त्याला जन्म नाही आणि त्याला मृत्यू नाही आहे. म्हणून जन्माच्या पूर्वीही आपण होतो आणि मृत्यूच्या नंतरही आपण राहणार आहोत असं विधान करून, म्हणून त्या मृत्यूबद्दल शोक करणं अयोग्य. हे सांगण्याचं मूळ कारण काय की तुला जे दुःख सारखं होतं आहे ना ते दुःख करण्याचं कारणच नाही आहे, कारण जन्माच्या पूर्वी आपण होतोच आणि मृत्यूच्या नंतरही आपण राहणार आहोत. कधीही आपला नाश होऊ शकत नाही. जो नाश होणारी जी गोष्ट आहे ते केवळ देह आहे आणि देहामध्ये सतत मृत्यू घडत असतो. असं नाही की एकदा मृत्यू घडतो असं नाही, तर प्रत्येक अवस्था त्याच्या बदलतात. त्याच्या पुढे त्यांनी सांगितलं की ज्याप्रमाणे जीवात्म्याला या देहामध्ये बालपण, तारुण्य आणि वृद्ध अवस्था प्राप्त होते, त्याचप्रमाणे तो जीवात्मा हा एक जन्म संपल्यानंतर एक देह त्याग करून दुसरा देह धारण करत असतो. जसं देहात स्थित्यंतर आहे तसं देह नष्ट झाल्यानंतर पुन्हा नवीन देह धारण करणं. तर हा जो जीवात्म्याचा जो विषय आहे तो असा आहे की जीवात्मा जो आहे अखंडपणे नवीन नूतन देह धारण करत असतो आणि त्या देहाचे भोग संपल्यानंतर पुन्हा त्या देहाचा त्याग करतो, पुन्हा नवीन देह धारण करतो. म्हणून ह्या जीवात्म्याला सारखं ह्या प्रकृतीचा संबंध या जीवात्म्याशी येतो. आणि ही प्रकृती कशी आहे तर ती स्थूल प्रकृती आहे, सूक्ष्म प्रकृती आणि कारण प्रकृती. त्यामध्ये सूक्ष्म आणि कारण जे आहे हे बरोबर घेऊन जातो जीवात्मा, आणि स्थूल प्रकृती जी आहे म्हणजे पंचमहाभूतात्मक प्रकृती आहे ती ह्या भूलोकातच तो सोडून जातो. त्यामुळे या भूलोकामध्येच पंचमहाभूत आहेत आणि या भूलोकामधल्या या सगळ्या पंचमहाभूतात्मक अन्नमय कोशाला तो धारण करतो आणि सोडतो, पुन्हा नवीन धारण करतो, पुन्हा सोडतो. तर जसा या देहात स्थित्यंतर आहे तसं देह प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये स्थित्यंतर आहे. नवीन देह धारण करणे आणि जशा प्रकारचं कर्म आहे त्या प्रकारचा देह मिळतो, जशा प्रकारची त्याची इच्छा आहे त्या प्रकारचं त्याला तो देह मिळतो आणि तो देह मिळत असतो आणि देह नष्ट होतो. त्यामुळे त्याच्यावर दुःख करायचं काही कारण नाही. मनुष्य दुःख करतो असं का झालं असं का झालं, तर हे त्या पूर्वकर्माच्या अनुसार त्याचे ते भोग असतात. ते भोग संपले, त्याची इच्छा संपली त्या देहाच्या संदर्भातली, की तो जीवात्मा ठरवून टाकतो की आता हा आपल्याला देह नको आहे, त्याच्या पुढे आपल्याला दुसरा देह पाहिजे. कसा देह पाहिजे, जशी इच्छा आहे त्याप्रमाणे, आणि परमेश्वर त्याप्रमाणे त्याला नूतन देह देत असते. असा हा 13वा श्लोक आहे. त्यानंतर 14वा श्लोक जो आपण मागच्या वेळेस पाहिला तो मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा अगमा पायना अनित्याहा तान तितिक्षास्व भारत. तर या ठिकाणी आता मात्रा स्पर्श हा एक फार महत्त्वाचा या ठिकाणी संकल्पना दिलेली आहे. मात्रा स्पर्श, तर मात्रा हा जो शब्द आहे ना, तर मात्रा म्हणजे काय की मोजमाप ज्याचं आपण करतो. मात्रा या शब्दाचा अर्थ काय, ज्याचं मोजमाप होतं. आता स्पर्श जो आहे, स्पर्श ही तन्मात्रा आहे, ही मात्रा आहे. स्पर्श म्हणजे 5 तन्मात्रा सांगितलेल्या आहेत आणि 5 तन्मात्राच्या अनुसार पंचज्ञानेंद्रिय त्या 5 तन्मात्राशी संबंधित असतात आणि त्याचा पंचमहाभूताशी संबंध असतो. इंद्रिय आणि विषय, तन्मात्रा हा विषय आहे आणि इंद्रिय जे आहेत हे क्रियात्मक किंवा त्याचा अनुभवाच्या प्रांतातले आहेत. प्रत्येक जीवात्म्याला जो स्थूलदेह पंचमहाभूताचा आहे आणि सूक्ष्मदेह कशाचा आहे तर पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मनबुद्धी चित्त अहंकार. अशा प्रकारे ह्या 13 तत्वांनी तो सूक्ष्मदेह बनलेला आहे. तेव्हा पंचज्ञानेंद्रियामध्ये जे आपल्याला श्रवणेंद्रिय आहे, नेत्रेंद्रिय आहे, त्याच्यानंतर स्पर्शेंद्रिय आहे, त्याच्यानंतर रसनेंद्रिय आहे आणि घ्राणेंद्रिय आहे. हे जे 5 इंद्रिय जे आहेत ना, हे 5 इंद्रिय 5 विषयाची निगडीत होते. 5 का तयार झाले, कारण ह्याचं मूळ जे आहे ना, प्रत्येक इंद्रियाचं जर कशाने बनले असेल इंद्रिय किंवा कशाशी संबंधित असतील तर प्रत्येक इंद्रियाचा एकेका विषयाशी संबंध. तसं श्रवणेंद्रिय जे आहे हे शब्द तन्मात्रेशी, शब्द असला म्हणजे श्रवण करतो. शब्दाचा जो काही नाद असतो, ध्वनी असतो, तो ध्वनी आपण श्रवणेंद्रियांनी आपण घेतो. स्थूलदेहावर अवयव असतं आणि सूक्ष्मदेहामध्ये इंद्रिय असतं. आपण ज्याला आपण कान म्हणतो, कानाच्या अधिष्ठानाला श्रवणेंद्रिय, डोळाच्या अधिष्ठानाला नेत्रेंद्रिय. नेत्रेंद्रिय हे सूक्ष्म आहे, मृत्यूच्या नंतर नेत्रेंद्रिय बरोबर घेऊन जातो. ते बिंदू सगळे त्याच्याकडे असतात. हे 5 ज्ञानेंद्रियाचे 5ही बिंदू त्याच्याकडे हे मृत्यूच्या नंतर बरोबर घेऊन जातो. आणि हे 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत, हे 5 ज्ञानेंद्रिय 5 तन्मात्राशी संबंधित आहेत. म्हणून ह्या 5 तन्मात्राला विषय असं म्हणतात.
आज प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा एक एक विषय आहे. त्या प्रत्येक विषयाला मात्रा असं म्हणतात. आता मात्रा स्पर्शेत मात्रा स्पर्शः तु. तर हे जे तन्मात्रा आहेत ह्या तन्मात्रामध्ये स्पर्श असं त्याने एक उदाहरण सांगितलं. इथे शब्द स्पर्श रूप रसगंध स्पर्श हे एक उदाहरण सांगितलं. स्पर्श ह्या निमित्ताने पाचही तन्मात्रा आल्या आणि या पाचही तन्मात्रा पाच इंद्रियाशी पाच ज्ञानेंद्रियाशी त्या संयोग पावतात, त्या उत्पन्न होतात आणि त्या नष्ट होतात. म्हणजे जो संयोग जिथे जिथे आहे ना त्या ठिकाणी वियोग आहे. हा सिद्धांत कसा आहे की जेव्हा जेव्हा विषय आणि इंद्रियाचा संयोग झाला तेव्हा तेव्हा कालांतराने त्याचा वियोग होतो. एखादा शब्द तुम्ही ऐकल्यानंतर ऐकण्याची क्रिया आहे, पण एकदा ऐकण्याची क्रिया संपली आणि शब्दाचं ध्वनी उत्पन्न होण्याची क्रिया संपली की तिथे वियोग आहे. डोळ्याने दृश्य पाहिलं आपण, दृश्य आपण समजा प्रवासामध्ये दृश्य पाहतो बाहेरचं, पण ते प्रत्येक क्षणाला तुमचं वाहन पुढे जात असतं आणि ते दृश्य जे आहे ते नष्ट होत असतं. म्हणजे संयोग आणि वियोग आहे. पाहण्याची दृष्टी टाकली की त्याच्यानंतर पुढच्या क्षणामध्ये ते दृश्य निघून जातं आणि वियोग आहे. म्हणून संयोगामध्येच वियोग आहे. संयोगामध्येच वियोग आहे. जिथे जिथे संयोग झालेला आहे त्या ठिकाणी वियोग हा निश्चित आहे. हे सिद्धांत लक्षात घ्या. इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग आहे आणि त्या इंद्रियाचा आणि विषयाचा संयोग अशा प्रकारचा आहे की त्या संयोगाच्या नंतर लगेच वियोग असतो. म्हणून त्याला याच्यामध्ये अनित्य हा शब्द वापरतो. हे उत्पन्न होतो आणि लगेच नष्ट होतो. कुठलंही असो, दृश्य असो, स्पर्श असो, त्याच्यानंतर घ्राणेंद्रियाच्या माध्यमातून तुम्ही गंध घेता, एखाद्या गोष्टीचा तुम्ही जिभेवर वस्तू पदार्थ खाण्याचा पदार्थ घेऊन त्याची चव घेता, ते कुठली गोष्ट टिकत नाही. किंवा अखंडपणे गोड पदार्थ तर अगदी गोड पदार्थ 24 तास चालू आहे खाणं असं शक्य नाही. ते खाणं झालं की थोड्या वेळातच लगेच त्याचा संयोग झाला की वियोग आहेच. एखादा शब्द ऐकला की पुढच्या क्षणी त्याचा वियोग आहे. म्हणून त्या जो विषय आणि इंद्रिय याचं जर काय वैशिष्ट्य असेल तर विषय आणि इंद्रियामध्ये संयोग आहे आणि वियोग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलची आसक्ती बाळगणं ह्याचे इतकं अज्ञान दुसरं काय असू शकेल. आपण काय करतो की बा अमुक ही गोष्ट जी आहे ही मला सतत मिळू दे असं आपण म्हणतो. आणि काय असते की बाबा काहीतरी एक छान प्रकारचं गाणं ऐकायचं आहे मला. आपण गाणं जरी ऐकायचं झालं तर गाणं निर्माण होणार, काही वेळानं ते संपणार. गाण्याच्या कार्यक्रमात तुम्ही गेले, खूप चांगला गायक आहे, तो गायकालाही मर्यादा आहे आणि ऐकणाऱ्यालाही मर्यादा आहे. गायकसुद्धा काय करेल, गाणं सुरू करेल, 2 मिनटं 3 मिनटं 5 मिनटं काय जे असेल, पण त्या 5 मिनटाचं गाणं तर संपणार ते. तुम्ही म्हणाल तुम्हाला 24 तास ते गाणं ऐकायचं आहे, तो गाणारा राहू शकणार नाही, ऐकणारा ऐकू शकणार. तसंच वस्तू तुम्ही कुठली घेता, पदार्थ आवडतो, पहिल्यांदा खाताना खूप चांगली चव वाटते, हळूहळू त्याच्यात दुसरा घास घेतला, तिसरा घास घेतला, 30वा घास घेतला की म्हणतो नाही आता पुढे, आता मला नको. का इतकं आवडलं तर मग का नको, तृप्त झालं, संयोग झाला आणि वियोग. म्हणून कोणत्याही विषयाचा इंद्रियाशी जेव्हा संयोग होतो तेव्हा कालांतराने त्याचा वियोग निश्चित. एवढंच नव्हे तर जेव्हा संयोग झाला तेव्हाच त्याच्यामध्ये वियोग मध्ये ठेवलेलाच होतो, पण हे लक्षात येत नाही. आणि म्हणून मनुष्याचं पूर्ण जर आयुष्याचा जर आलेख केला तयार तर मनुष्य कुठल्या ना कुठल्या तरी विषयाच्या मागे पडतो. त्याला हे लक्षात यायला पाहिजे की कोणताही विषय असो त्या विषयाची प्राप्ती ज्या क्षणी आहे त्याच्यानंतरच त्याचा वियोग आहे. फक्त प्रश्न काय असतो की काही ठिकाणी सेकंदाचा असतो, काही ठिकाणी मिनिटाचा असतो, काही ठिकाणी तासाचा असतो, काही ठिकाणी वर्षाचा असतो. इतकंच. काही गोष्टी काही वर्षपर्यंत संपर्कात असतात, पण ज्या ज्या गोष्टी तुमच्या संयोगात आल्या त्या त्या गोष्टीला वियोग आहे. म्हणून संयोग ह्या शब्दाचा तर महत्त्वाचा जर अर्थ काय असेल तर जिथे जिथे संयोग आहे तिथे तिथे वियोग आहे, हे लक्षात घ्या. आणि विषय आणि इंद्रियाचं जे नातं आहे हे संयोगाचं नातं. विषय आणि इंद्रियाचं काय वैशिष्ट्य असेल तर तो योग नव्हे, तो संयोग आहे. योग आणि संयोग ह्याच्या या 2 शब्दाला समजून घ्या. योग परमेश्वराशी असतो आणि संयोग जो आहे तो विषयाशी असतो. योग जो आहे अखंड तुमचा संबंध जीवात्म्याचा आणि परमात्म्याचा, तुम्ही ठरवा का ठरवू नका. परमेश्वर जे आहे हे तुम्हाला नेहमी पकडून
ठेवलेले आहेत. म्हणून तर तुमचं जीवन चालू आहे. तुमच्या ठरवण्याने चालू आहे का? नाही. तुमचं हृदयस्पंदन चालू आहे, सगळं मध्ये शरीर संस्था चालू आहे, जीवन चालू आहे, तुमचं अखंड अस्तित्व आहे तुमचं. एवढंच नव्हे तर जन्माच्या पूर्वी तुम्ही होते आणि मृत्यूच्या नंतरही तुम्ही आहात. इतकं अस्तित्व अखंडत्वाने चालू आहे. ते कशामुळे चालू आहे? तर परमेश्वराशी योग असतो. तिथे संयोग वियोग नाही. संयोग वियोग कुठे आहे? इंद्रिय आणि विषय. इंद्रिय आणि विषय जिथे प्रकृती आहे, ज्या ज्या ठिकाणी प्रकृतीचा संबंध आहे त्या त्या ठिकाणी वियोग आहे. हे जर कळालं तर माणसाचे 90% दुःख कमी होऊन जातं. दुःखाचं मूळ कारण काय? मनुष्य म्हणतो पैसा मिळाला पाहिजे, तो टिकला पाहिजे. पैसा हा विषय आहे. पैशाबद्दलची जो ती आवड आहे ना, ती आवड हे रागद्वेषामध्ये येते. परंतु तो येतो आणि नष्ट होतो, येतो आणि नष्ट. आलेला पैसा हा खर्च होतोच. आपण म्हणतो टिकला पाहिजे, खूप वाढला पाहिजे. जरी वाढला तरी भोग जे आहेत ते टिकत नाही. माणूस एखादा भोग प्राप्त करण्याकरता पैसा घेतला आणि त्याचं सुख घ्यायचं ठरवलं. काय सुख घेणार? ते खूप मोठा महाल बांधायचा, खूप मोठं वाहन घ्यायचं. हे जरी असलं तरी वाहन घेतलं तर 24 तास वाहनात बसणार का? घर जरी घेतलं तरी सगळ्या खोल्यामध्ये एकाच वेळेस तुम्ही झोपणार किंवा बसणार का? वस्त्र खूप घेतले तर सगळेचे सगळे वस्त्र अंगावर घालणार का? खूप अन्न तुम्ही शिजवलं, सगळं मोठे मोठे पक्वान्न केले, सगळे पक्वान्न खाणार का? म्हणजे तुम्ही किती जरी ठरवलं आणि किती जरी धनप्राप्तीची जरी आवड तुमच्यामध्ये असली, कितीही जरी वस्तू तुम्ही आपल्याकडे संग्रहात ठेवायचा प्रयत्न केला तरी त्याचा भोग प्राप्त होऊ शकत नाही सगळा. आणि जो काही प्राप्त होतो त्याचा वियोग होतो. जो असेल ज्याला सुख आणि दुःख म्हणतात की नाही, त्या सुख आणि दुःखाचा जो भोग आहे तो भोगच टिकत नाही. आपण म्हणतो टिकला पाहिजे, सुख मी अखंड सुखी झालं पाहिजे असं म्हणतो. आणि सुखाची व्याख्या काय करतो? सुख म्हणजे पैसा, सुख म्हणजे विषयप्राप्ती. पण त्या सुखामध्ये एक गोष्ट अशी लपलेली आहे की ती न टिकणारी वस्तू लपलेली, त्याचा अखंड वियोग आहे. त्यामुळे इंद्रिय आणि विषय ह्याच्यावर जर सगळ्यात महत्त्वाचा जर काही त्याचा जो भाग असेल तर इंद्रिय आणि विषय जे आहेत, इंद्रिय आणि विषयाच्या मागे पळत असतात. इंद्रिय आणि विषयाचा एका क्षणिक असा संयोग होतो आणि नंतर अखंड वियोग असतो. क्षणिक संयोग आहे आणि अखंड वियोग. म्हणून त्या ठिकाणी माणसाने दुःख बाळगणं हे अज्ञान आहे. माणसाला अज्ञान का होतं? वियोगात दुःखाचा वियोग झाला. वियोग झाला की तो दुःखी होतो. पण ज्याचा संयोग आहे त्याचा वियोग आहे. ज्या विषयाची प्राप्ती झाली आहे त्या विषय हा नष्ट होणार. आणि हे विषय जे आहेत हे प्रकृती संबंधित आहे. शब्दस्पर्श रूप रसगंध हे निमित्त झालं विषय. पण विषयाची व्याप्ती जर म्हटली तर विषयाची व्याप्ती म्हणजे प्रकृती. प्रकृती कशी आहे? प्रकृती पंचमहाभूताची आहे, प्रकृती त्रिगुणाची आहे, प्रकृती ही पंचतन्मात्राची. शब्दस्पर्श रूप रसगंध प्रकृती आहे, सत्वरजतम त्रिगुणात्मक प्रकृती आहे. आणि आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी पंचमहाभूतात्मक प्रकृती. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या दृश्यामध्ये आपल्या संबंधामध्येच ह्याच गोष्टीमध्ये आपल्याला संबंध येतो. डोळ्याने दृश्य पाहिलं, दृश्य नष्ट झालं. कानाने शब्द ऐकला, शब्द नष्ट झाला. जिभेने चव घेतली, चव नष्ट झाली. हाताने स्पर्श केला, स्पर्श नष्ट झाला. एखाद्या फुलाचा सुगंध घेतला, निर्माल्य झालं. पंचविषय जे आहेत त्याचा संयोग झाला, वियोग. त्रिगुणात्मक प्रकृती स्वभावामध्ये, अंतःकरणामध्ये राग आला, क्रोध आला, काही वेळाने नष्ट झाला. लोभ निर्माण झाला, नष्ट झाला. म्हणजे पंचविकार जरी तुम्ही सगळे षटविकार पाहिले, त्रिगुणात्मक प्रकृती पाहिली आणि पंचमहाभूतात्मक देह पाहिला तरी कुठलीही गोष्ट ही टिकणारी नाही, अखंडपणे वियोगात जाणार. त्याच्यामुळे ही वियोगात जाणाऱ्या गोष्टीला जर ते टिकून राहावं असं जर म्हटलं तर त्याला अज्ञान असं म्हणतात. आणि त्या अज्ञानामुळे दुःख आहे. म्हणजे हा जर श्लोक आपण पाहिला ना की हे ह्या सगळ्या इंद्रिय आणि विषय ह्याच्यामुळे जे तुम्हाला शीतोष्ण जे सुख आणि दुःख जे प्राप्त होतं, हे सुख आणि दुःख जे आहे ते निर्माण होणारे आणि नष्ट होणारे. आणि त्यामुळे तू ह्या सगळ्या गोष्टीच्या फक्त एक दृष्टा म्हणून पाहत आहे. तू त्या परिस्थितीला उपलब्ध हो आणि तुझे कर्तव्य करून त्यातून मोकळं. त्याला तितिक्षा शब्द आपण मागच्या वेळेस पाहिला. तितिक्षा कशाला म्हणायची?
हे प्राप्त परिस्थितीबद्दल तक्रार नाही, असं का झालं हा विषय नाही, असं होणारच होतं, जसं पूर्वकर्म तसं होणार होतं. मग काय आपल्याला काय करायचं, त्या प्राप्त परिस्थिती स्वीकार करायचा आणि स्वीकार करून आपलं कर्तव्य करून आपण मोकळं. आणि सुख आणि दुःख याला लिप्त व्हायचं नाही. सुखदुःख हे प्रक्रिया आहे, मनाची संवेदना आहे, ती येणार, पण त्याच्यामध्ये लिप्त व्हायचं नाही. सुख आणि दुःख येणारच नाही किंवा मनुष्य सुखी आणि दुःखी होणारच नाही असं शक्य नाही. ती मनाची संवेदना आहे, पण मनाची संवेदना ही तात्पुरती तात्काळ येऊ द्या, त्याला काही हरकत नाही, येईल ती आणि त्याला ती नष्ट होईल. त्याच्यामध्ये गुंतून पडू नका, त्याच्यामध्ये आसक्त होऊन त्याचं चिंतन करत बसू नका. मनुष्य काय करतो, एकच सुखदुःख जे त्याचाच विचार करतो आणि तो जो ते सुखाचा भोग किंवा दुःखाचा भोग आहे ना, तो सगळ्यात वाईट गोष्ट आहे. भोगता बनू नका, अनुभोक्ता बना किंवा दृष्टा बना. दृष्टा हा जीवात्मा आहे आणि भोगता जो आहे ना, हे जे आहे ह्या आसक्त होऊन तो जीव जो आहे बंधनामध्ये पडण्याकरता कारण आहे. जेव्हा भोगण्याकरता मनुष्य जेव्हा प्रवृत्त होतो ना, तेव्हा तो बंधन होतो. संवेदना ठीक आहे, मनाचं गुणधर्म आहे. एखाद्याबद्दल एखादी दुःखद घटना घडली तर तुम्हाला मधून संवेदना आली ती येऊ द्या, त्याच्याबद्दल काही चूक नाही. पण ती संवेदनामध्ये त्याला पकडून वर्षानुवर्ष त्याला जर घेऊन बसला तर मनुष्य हा कधीही त्याची प्रगती होणार नाही. त्याला त्या दुःखाप्रमाणे त्या योनीत जावं लागेल. अति दुःख जर तुम्ही कराल ना तर नरकात तुमचा प्रवेश निश्चित आहे, हे लक्षात घ्या. अतिसुख जर तुम्ही भोगाल तर तुम्हाला स्वर्गात प्रवेश. तेव्हा सुखाचा भोग असो का दुःखाचा भोग असो, तो भोगता बनू नका, दृष्टा बना. म्हणून सुखदुःखाचा संबंध कसा आहे, ती मनाची अनुकूल प्रतिकूल जरी ती परिस्थिती आली तरी ती तत्क्षणी आहे. बघा तुम्ही, राग सुद्धा माणसाचा तसा क्रोध सुद्धा टिकत नाही आणि अनुराग सुद्धा टिकत नाही. पण टिकवण्याकरता जेव्हा जीव स्वतः त्याच्या मागे लागतो तेव्हा तो जर टिकला तर त्याचा परिणाम काय होईल, तो बंधनात जाईल. आणि परिणाम काय होईल, पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून बंधनातून मुक्त जर व्हायचं असेल तर भोगते पण सोडा आणि दृष्टे पण स्वीकार. म्हणून या श्लोकामध्ये हे जे सांगितलं ना की त्याच्यामध्ये उष्णता असो, थंडी असो, इंद्रियाचे संयोग असो, ते अनित्य आहे, ते येणार आणि जाणार आणि ते तू सहन कर. सहन म्हणजे दृष्टाबन येतील आणि जातील. मनाचे पण संवेदन, मन हे सुद्धा प्रकृतीचं अंग आहे, बुद्धी हे सुद्धा प्रकृतीचं अंग आहे. तेव्हा मनातलं संवेदना ह्याला सुद्धा तू पहा. आपल्या मनामध्ये जे त्यावेळेस दुःखाचा उमाळ येतो ना, त्याला तुम्ही पाहणारे दृष्टे व्हा. आपल्याच मधल्या दुःखाला, आपल्याच मधल्या अतिसुख प्राप्त झालं, खूप धनधान्य मिळालं, खूप मोठा लॉटरी पैसा लागला, खूप सुख वाटायला लागलं, तर त्या सुखालाही पहा, कवटाळून घेऊ नको. पाहणारा मनुष्य त्यापासून भिन्न होतो. जेव्हा एखादी गोष्ट पाहतो ना तो, तेव्हा त्या भोगापासून तो अलग होतो. पाहणे या प्रक्रियेचा अर्थ काय, पाहणे म्हणजे त्या भोगापासून मुक्त. त्यामुळे अभोक्ता व्हा, तर दृष्टा व्हाल. अभोक्ता जर झाले तर दृष्टा व्हाल आणि दृष्टा व्हाल तर त्याचं बंधन होणार. आणि मग तुम्ही या हे जे भोग आहे त्या भोगापासून जेव्हा तुम्ही अलिप्त राहाल त्यावेळेस मनुष्य म्हणून ते सिद्ध होईल. आणि मनुष्य योनी कशी आहे, म्हणजे मनुष्याचा जर वैशिष्ट्य काय असेल तर मनुष्य हा भोग योनी नाही, तरी पण तो भोगाकडे जर प्रवृत्त झाला तर तो पशु होईल. त्याला मनुष्यत्व जे प्राप्त झालं, मनुष्य देह का प्राप्त झाला की त्यांनी आता भोगापासून परावृत्त व्हावा, म्हणूनच त्याला मनुष्याचा देह मिळाला. आणि मनुष्याचा देह मिळूनही तो जर भोग प्राप्त करण्याचा प्रवृत्त झाला तर तो पशु होईल. सुख असेल दुःख. स्वर्गातले देव सुद्धा भोग योनी आहेत, नरकातले सुद्धा सगळे जे काही प्राणी आहेत तेही भोग योनी आहेत. तुम्ही मनुष्य आहात तेव्हा तुम्ही भोग योनी नाही, तर तुम्ही काय आहात, कर्मयोनी. तुमचा जो देह आहे हा कर्म करण्याकरता आहे आणि कर्म कशाकरता करायचं आहे तर परमेश्वर प्राप्त करता. म्हणून मनुष्याचा जन्म जर कशाकरता मिळाला असेल तर एका वाक्यात सांगायचं परमेश्वराची प्राप्ती करण्याकरताच मिळालेला आहे, दुसरं काहीही त्याचं प्रयोजन नाही. पण ते केव्हा शक्य आहे, जर तुम्ही भोगापासून मुक्त झाले तर. आणि जर तुम्ही सुखाला कवटाळून बसले, दुःखाला कवटाळून बसले, प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक घटनेमध्ये तुम्ही आसक्त झाले तर तुम्हाला पुढचा जन्म ठरलेला आहे. कारण काय, काहीतरी एखादी इच्छा नक्की होणार. त्यात काय इच्छा होणार की नाही, या जन्मात तरी पुष्कळ पैसा नाही मिळाला तरी पुढच्या जन्मात भरपूर पैसा मिळावा. झालं पण नाही, गेले स्वर्गामध्ये. तेव्हा दुःखालाच इतकं कवटाळून बसलं. सगळे सुख आहेत पण तरी काही ना काहीतरी कारण काढून काही काही लोकांना
काहीतरी कुठल्याही परिस्थितीमध्ये दुःखालाच कवटाळून बसायचं सगळं. काहीतरी दुःख सांगणार गेले नरकामध्ये गेले, कारण दुःख तिथे पुष्कळ आहे ना. तुम्हाला दुःखच पाहिजे ना, काही काळजी करू नका, दुःख मिळेल, जा नरकामध्ये. त्यामुळे स्वर्ग असो का नरक असो, तर दोन्ही ठिकाणी जाण्याचं कारण नाही. तुम्हाला भोगच प्राप्त करण्याची गरज नाही आहे. तुम्ही भोगापासून मुक्त व्हा. जे असेल त्याला दृष्टा म्हणून पहा. तर दृष्टा म्हणून पाहणे याला तितिक्षा असते. आणि हे पाहत पाहत आपलं कर्तव्य करून त्याच्यातून मुक्त हो. असा हा तो 14वा श्लोक आहे. त्याच्यानंतर आता 15वा श्लोक काय म्हणतो. यम ही न व्यथयन्ते येते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धियं सो मृतत्वाय कल्पते सह अमृतत्वाय कल्पते. कारण हे पुरुषश्रेष्ठ, सुखदुःखाला समान मानणाऱ्या त्या धीर पुरुषाला हे इंद्रियाचे विषयाचे संयोग व्यापूळ करीत नाही, असा पुरुषच मोक्षाला योग्य आहे. जवळजवळ ही गोष्ट आता मी सांगितली 15व्या श्लोकाची. हे सुख आणि दुःखाला समान कोण देखू शकतो मला सांगा. जो आत्मतत्वाशी एकरूप झालेला, जो स्वरूपाशी एकरूप झालेला. जेव्हा तुम्हाला दृष्टेपण मिळतं की नाही, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पाहता, नदीच्या काठावर उभा राहून तुम्ही पूर किती आला पाहता, तेव्हा तुम्ही नदीला स्पर्श केलेलं नसतं, काठावर उभे असता. त्याप्रमाणे आपल्यामध्ये चाललेलं जे आंदोलन चालू आहे त्याला ज्यावेळेस तुम्ही पाहता ना, त्या आंदोलन जे काही सुख असो दुःख असो, जे काही संघर्ष असो, त्याला जेव्हा तुम्ही पाहता तेव्हा तुम्ही कुठे असता, कोणत्या किनाऱ्यावर असता. त्याच वेळेस तुम्ही आत्मतत्व मनुष्य स्वरूपामध्ये एकरूप झालेला आहे. याची खूण गाठ काय की ज्यावेळेस तो स्वतःला पाहत असतो, स्वतःच्या देहाला, स्वतःच्या संवेदनाला, स्वतःच्या विचारांना, स्वतःच्यामध्ये निर्माण झालेल्या सगळ्या संघर्षाला ज्यावेळेस त्रयस्थ म्हणून तो पाहतो ना, त्यावेळेस तो कुठे असतो, कोणत्या ठिकाणी उभा असतो तो, त्यावेळेस तो आत्मस्वरूपात असतो. आणि जेव्हा तो आत्मस्वरूपात असतो ना, तेव्हा त्याची समदृष्टी असते. विषमदृष्टी केव्हा असते, ज्यावेळेस तो प्रकृतीमध्ये असतो. आणि प्रकृती स्वतः विषम आहे. प्रकृतीमध्ये सत्वरजतम 3 गुण आहेत आणि 3 गुणामध्ये विषमता आहे. जेव्हा जेव्हा प्रकृती संबंध आला की विषमता आली. जेव्हा तुम्ही त्या विचाराच्या, संघर्षाच्या, त्या आसक्तीच्या, त्या सगळ्या कामनेच्या प्रवाहामध्ये तुम्ही स्वतःला एकदा टाकलं की तुम्ही विषम झाले. आणि विषम झाल्यानंतर सुख आणि दुःखाला तुम्ही समदृष्टीने पाहू शकत नाही. खूण गाठ बघा. त्यावेळेस सुख मिळालं तरी स्थिर आहे आणि दुःख मिळालं तरी स्थिर आहे. हे केव्हा शक्य आहे, जेव्हा तो आत्मतत्वाशी एकरूप आहे, जेव्हा तो स्वरूपाशी एकरूप. स्वरूपाशी एकरूप कसं काय होणार. स्वरूपाशी एकरूप होण्याची एक खूण गाठ सांगितली की पाहत राहा. सुख मिळेल दुःख मिळेल, त्याच्यामध्ये निश्चिंत होऊन पाहत आहे. सुखामुळे भाळून जाऊ नकोस आणि दुःखामुळे घाबरून जाऊ नकोस. ते दोन्ही भूमिका एकदा आली आणि दोन्हीला जेव्हा तू पाहशील ना, तेव्हा तू कुठे असशील, स्वरूपामध्ये. आणि स्वरूपामध्ये जो आला त्याला प्रत्येक गोष्ट ही समदृष्टीने तो पाहतो. त्यावेळेस सुख आणि दुःख याला समान मानणारा तो पुरुष, असा तो समान मानणारा तो पुरुष आहे. तो पुरुष श्रेष्ठ जो आहे तो मोक्षाला योग्य ठरतो. आणि तो कुठल्याही विषयाचा संयोग झाला तर तो व्याकुळ होत नाही. व्याकुळता का होते, आसक्तीमुळेच होते, कामनेमुळे होते. मनुष्य व्याकुळ का होतो की आपल्याला कामना आहे, ते मला पाहिजे आणि मिळालं नाही, व्याकुळ झालं. किंवा हे मला पाहिजे, खूप मिळालं, त्याच्यामध्ये मद चढला, मदमत्सर आहे किंवा त्यामध्ये कामक्रोध आहे. ह्या गोष्टी केव्हा होतील, यावेळेस त्याच्यामध्ये आसक्त असेल. आणि अनासक्त असेल तर कुठल्या विकाराचा स्पर्शच नाही. सुख असेल दुःख असेल दोन्हीमध्ये समभावना, प्रसन्नता कुठेच ढळली नाही, अगदी अचल असत स्थिती आहे त्याची. त्यावेळेस इंद्रिय आणि विषय याचा संयोग होईल, पण कारण त्याचे ते गुणधर्म आहेत. इंद्रिय आणि विषयाशी संयोग करणं ह्याच्यात गैर नाही आहे. इंद्रियाने तुमचं नुकसान करायचं ठरवलं नाही, तुम्ही इंद्रियाशी आसक्त झाल्यामुळे नुकसान झालं. प्रकृतीमध्ये सत्वरजतम हे त्रिगुणात्मक क्रीडा ही अखंड चालू आहे. ती क्रीडा बंद करायची नाही किंवा बंद करूही शकत नाही. प्रश्न त्या क्रीडेमध्ये आसक्त होण्याचा, रागद्वेष त्याच्यामध्ये अनुराग ठेवणे आणि त्याच्यामध्ये आसक्त होणे हा दोष आहे. एखादं कार्य चालू असेल किंवा शरीरात सुद्धा एखादी घटना घडत असेल तर त्याच्यामध्ये अयोग्य काहीच नाही, पण त्या घटनेशी आसक्ती आहे ना, त्या घटनेबद्दल जो मनुष्य आसक्त असतो आणि कामना निर्माण होते,
तर त्या कामनेमध्ये जो आसक्ती असते ती आसक्ती त्याला बंधनात करणे आणि समदृष्टी केव्हा येते त्यावेळेस तो ह्याच्यापासून अलग होऊन स्वरूपाशी एकरूप होतो आणि आपल्या सगळ्या ह्या संवेदनाला पाहतो. त्यावेळेस तो मोक्षाला योग्य ठरतो, म्हणजेच तो मुक्त असतो. कारण स्वरूपामध्ये जो मनुष्य आहे तो अखंडपणे मुक्त आहे. अशा रीतीने हा 15वा श्लोकाचा संक्षिप्त अर्थ सांगितला. आणि त्याच्यानंतर पुढचा जो 16वा श्लोक आहे तो नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टो तत्वनयो तत्वदर्शिनी तू अनयो तत्वदर्शिनी अंत तू अनयो तत्वदर्शिनी. आता हा जो आहे हा श्लोक आहे ना हा पूर्ण तत्वज्ञानाचा अतिशय पाया आहे. म्हणजे आतापर्यंत सांगितलं ना त्याला पुन्हा संक्षिप्तपणे त्यांनी परत एकदा सूत्रबद्ध सांगितलं की असत नावाची गोष्ट म्हणजे अव्यक्त किंवा जी असत नावाची ज्याला अस्तित्व अव्यक्त म्हणजे अस्तित्व नसलेली जी गोष्ट आहे ती असत वस्तूला अस्तित्व नसते. उदाहरण पहिले काय असतः भाव न विद्यते. असत वस्तूला अस्तित्व नसते आणि तू स्वतः अभाव न विद्यते. सत्वस्तूचा अभाव नसतो. सतचा अभाव नाही आहे आणि असतला अस्तित्व नाही. दोन गोष्टी सांगितल्या, एक सत्तत्व सांगितलं एक असतत्व. सत्तत्व जे आहे त्याचं अस्तित्व अखंड आहे, कधीही नष्ट न होणार आणि त्याचा अभाव कधीही नसतो. म्हणजे ते अविनाशी तत्व जे आहे ते सत्तत्व. आणि असतत्व काय आहे? असतत्वाला मुळातून अस्तित्वच नसतं. ते दोन गुणधर्म सांगितले. आणि ह्या अशा असत आणि सत या दोन्ही गोष्टीला जो त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाहत असतो किंवा जो जाणतो की सत काय आहे आणि असत काय आहे त्या दोन्ही गोष्टीला जो पूर्णपणे जाणतो त्याला तत्वदर्शी तत्वज्ञानी पुरुष असं म्हटलं जातं. हे तत्वज्ञानाची दृष्टी कशी असते? तत्वज्ञानी पुरुषाची दृष्टी कशी असते की त्याचे ठाम विश्वास असतो की सत्तत्वाचं अस्तित्व कोणीही नाहीसं करू शकत, कधीही नष्ट होऊ शकत. त्याची ही पण धारणा निश्चित असते की असत तत्व आहे ना हे जरी दिसत असलं तरी त्याला अस्तित्व नाही. आता हे आपण सत आणि असत थोडं विस्ताराने आपण बघूया की सत म्हणजे काय आणि असत म्हणजे. आता असत जे आहे ना ती दृश्य आहे आणि सत तत्व जे आहे ते परमात्मा. दृश्य डोळ्याला दिसणार आहे पण त्याला काय त्याचं अस्तित्व नाकारलं, त्याला खऱ्या अर्थाने अस्तित्व नाही. म्हणजे कशा अर्थाने की जेव्हा तुम्ही एखादं दृश्य पाहता तेव्हा ते अखंड परिवर्तनशील आहे. सकाळचा सूर्योदय पाहिला तुम्ही आणि सूर्योदय पाहिल्यानंतर सूर्याचे किरण निघाले, प्रसन्न वातावरण आहे. अर्धा तास पाहिला तर सूर्य वर आला, पूर्ण धरतीवर सगळं वातावरण बदललं. दुपारची वेळ पाहिली सूर्य डोक्यावर आलेला आहे, आणखीन वातावरण बदललं. आणि जसं जसं तुमचा वेळ जात असतो तसं तसं सूर्याची सगळी ही दिशा बदलत असते. पृथ्वीवरचं वातावरण सगळं बदलतं. शेवटी सूर्यास्त होतो आणि अंधार होतो. म्हणजे सकाळी असलेला जो उजेड आहे जी प्रसन्नता आहे ती रात्री अंधकारामध्ये परिवर्तित झाली. म्हणजे दृश्य जे आहे हे कुठलंच टिकलं नाही आणि आपण त्याला अस्तित्व म्हणतो. दृश्याला अस्तित्व म्हणतो पण दृश्याच्या मागे जे अदृश्य तत्व आहे ज्याच्या आधारावर हे दृश्य आहे त्याचं अस्तित्व मात्र अखंड. जसं अजून एक उदाहरण की आपण एखाद्या मुलाचा जन्म झाला की आपण त्याचं नाव ठेवतो अमुक अमुक आणि मग त्याचं जे शरीर आहे ते शरीर सारखं बदलतं. बालकाचा तरुण होतो, तरुणाचा वृद्ध होतो, तर त्याचं सारखं म्हणजे शरीराचं अस्तित्व टिकतच नाही. शरीर हे सारखं परिवर्तनशील होतं. तर शरीर हे असत तत्व आहे. आणि ती जी ह्या व्यक्तित्वाला जे काही नाव ठेवलं, कृष्णा नाव ठेवलं असेल, गोविंदा नाव ठेवलं असेल, तर तो जो कोणी कृष्णा गोविंदा जो कोणी असेल तो मात्र अखंड आहे. जो बालपणी आहे तोच वृद्धपणी, त्याच्यामध्ये काहीही बदल नाही. आणि काही महात्मे सांगतात की पूर्वजन्मेने फार पुण्य केल्यावर काय म्हणून हा असाच आहे. म्हणजे त्याच्या जन्माच्या आधीही तो होता हेही महात्मे सांगतात. आणि मग पुन्हा त्याचा जर मृत्यू झाला तर म्हणतात फार पुण्यवान माणूस होता, त्याला उत्तम गती मिळाली, त्याला फार म्हणजे अजूनही तो आहेच. म्हणजे त्याचा मृत्यू झाल्यानंतरही काय म्हणतात फार उत्तम गती मिळाली त्याला. आणि जर तो विद्वान आहे संत आहे तर काय म्हणतात की पूर्वजन्मी फार पुण्य केलं म्हणून त्यांनी असं त्याचा इतकं त्याचा विद्वत्ता आहे, इतकी बुद्धिमत्ता आहे. ह्याचा अर्थ काय आहे
की त्या व्यक्तीबद्दल जेव्हा जेव्हा बोलतात ना तेव्हा ते सत्तत्व आणि परिवर्तन होणारा त्याचा देह. तोच बालपणाचा लहान मुलगा होता, तोच तरुण झाला आणि तोच वृद्ध झाला, तर त्याचा देह जो आहे हे असत्तत्व आणि तो स्वतः जो आहे ते सत्तत्व. म्हणजे सत्तत्वाला अखंड अस्तित्व आहे आणि असत्तत्वाला त्याचा अखंड अभाव, म्हणजे ते असून नसल्यासारखं आहे पण नाही. आहे का म्हणायचं, कारण दिसतं म्हणून. नाही का म्हणायचं, टिकत नाही. दिसतं पण टिकत नाही. जे दिसतं आणि जे टिकत नाही त्याला असत्तत्व म्हणतात. आणि जे दिसत नाही पण जे टिकतं म्हणजे विरुद्धार्थ. दिसत नाही की त्या व्यक्तिमत्वाचं जे अस्तित्व आहे ना ते तुम्ही डोळ्यातून पाहता, डोळ्यामध्ये पाहता. कुठल्या व्यक्तीला पाहताना आपण कुठे पाहतो, डोळ्यात पाहतो. डोळ्यामध्ये काय, सगळ्या संवेदना, भावना, वृत्ती, प्रवृत्ती, त्याचं व्यक्तिमत्व डोळ्यात दिसतं. तर डोळ्यातून आपण त्याच्या आत्मभावाला, आत्मतत्वाला पाहतो. त्या जीवात्म्याला आपण डोळ्याच्या मधून पाहत असतो. डोळ्याच्या मधून ज्या भावना, संवेदना असतात ते व्यक्तिमत्व आणि ते अखंड आहे. तुम्ही तो लहानपणाचा तो पाहिला आणि तो वृद्धावस्थेत पाहिला तर तसंच हास्य आहे, तशीच वृत्ती आहे, तीच भावना आहे, काही फरक नाही. मग ते ह्याच्यामध्ये परिवर्तन काय झालं आणि अपरिवर्तनशील तत्व काय. तर अपरिवर्तनशील तत्व जे आहे ते आत्मतत्व आणि त्यातच अखंड अस्तित्व आहे. आणि परिवर्तनशील तत्व काय, तर प्रकृती आहे, त्याचा स्थूल देह दिसणारा जो बाह्य देह आहे, जी प्रकृती आहे ते असत्तत्व. म्हणून असत्तत्वाला अस्तित्व नाही आणि सत्तत्वाचा अभाव नाही. अशा रीतीने नासतो विद्यते भाव, नाभाव विद्यते सतः, उभयोग. या दोन्हीला हा पाहणारा जो आहे तो तत्वदर्शी, तो तत्वज्ञानी मनुष्य जो आहे त्या दोन्ही गोष्टीला पाहतो. म्हणजे काय, त्याच्या दृष्टीमध्ये काय असतं, त्याच्या दृष्टीमध्ये टिकणाऱ्या गोष्टीलाही तो पाहतो आणि न टिकणाऱ्या गोष्टीलाही पाहतो. त्याला दोन्हीकडे त्याची दृष्टी असते. त्याला हे निश्चित माहीत असतं की काय टिकत नाही आणि काय टिकतं. हे दोन्ही गोष्टी एकाच वेळेस पाहण्याची ज्या व्यक्तीमध्ये क्षमता असते त्याला तत्वदर्शी असं म्हणतं. कारण तो तत्वाला पाहत असतो. तत्वदर्शी म्हणजे तत्वाचं दर्शन घेणार, आत्मतत्वाचं दर्शन घेण्याची क्षमता ज्याला आहे त्याला तत्वदर्शी म्हणतात. आत्मतत्वाचं दर्शन घेताना तो आत्मतत्वालाही पाहतो आणि अनात्मतत्वालाही पाहतो. तो आत्मतत्वाचं दर्शन घेत घेत जे काही बदलणारं जे प्रकृतीचं जे दर्शन आहे त्याचंही दर्शन घेतो. या दोन्ही गोष्टीला सम्यक भावाने जो पाहतो त्याला तत्वदर्शी असं. आणि म्हणून असं तत्वदर्शी तू जर होशील तर तुला दुःख करायचं कारण नाही. पण जे टिकणारं नाही ते टिकणारच नाही, तुला चिंता करायचं काय काय. आणि जे टिकणार आहे ते तू मारलं तरी ते टिकणारच आहे, त्याच्याबद्दल चिंता करायचं काय. म्हणजे चिंता दोन्ही करण्याचा विषय नाही आहे. तू ज्याच्याबद्दल दुःख करतोयस ना तर दुःख करण्याचा विषयच नाही कुठे. आणि जे टिकणार आहे ते टिकणार आहे, म्हणजे नष्ट होणार ते नष्ट. तू बाण मार का मारू नको, त्याला मारायचं ठरव का मारू. ज्याला ज्याचा नाश होणार आहे, ज्याचं परिवर्तन होणार आहे ते परिवर्तन होणारच आहे. आणि तू कितीही आत्मतत्वाला मारायचं ठरवलं तरी तू कधीही मारू शकणार नाही, तर त्याच्याबद्दल चिंता नाही. शोक करण्याचं तुझं जे कारण आहे ना ते कारणच मुळातच खोटं आहे. हे ज्ञान सांगितलं. ज्ञान सांगत असताना अज्ञान नष्ट होतं आणि अज्ञान नष्ट होताना ज्या अज्ञानाच्या कारणाने दुःख होतं ते दुःख नष्ट होतं. म्हणून ते दुःख नष्ट व्हावं, ते तो शोक नष्ट व्हावा म्हणून हे अशा प्रकारचे त्याने सत आणि असत ह्या दोन गोष्टीचे त्याने भगवंताने त्याचे लक्षणं सांगितली आणि अर्जुनाला अशा प्रकारचं त्याने ज्ञान दिलं. त्याच्यानंतरचा पुढचा श्लोक, अविनाशी तू तद्धिद्धी येन सर्व इदं तत् विनाशम अव्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. जे ज्याने हे संपूर्ण जगात व्यापून टाकले आहे जे तत्व ते तर अविनाशी तत्व आहे. जे परमात्मा तत्व आहे ते पूर्ण जगाला ज्यांनी व्याप्त केलेलं आहे असं जे तत्व आहे ते त्या तत्वाला तू जाण. आणि अविनाशीचा विनाश करण्याचं सामर्थ्य कोणाला, हा त्याचा मुख्य शब्दाचा अर्थ असा आहे की तू ज्याला पाहतोयस ती प्रकृती आहे, ती परिवर्तनशील आहे. पण अविनाशी जे तत्व आहे ते काही एका ठिकाणी नाही आहे, ते सर्वव्याप्त आहे. जरी एखाद्या घागरीमध्ये पाणी समुद्रात बुडवलं, जरी ते घागरीत जरी पाणी असलं तरी कोणी म्हणेल की बा आता समुद्र माझ्या घागरीत आलेला आहे,
तर असं म्हणणं किती अयोग्य राहील, कारण समुद्र हा समुद्र अमर्याद, त्याचं सगळीकडे पूर्ण व्याप्त पाणी. तू घागर बुडवली म्हणून काय तो समुद्र तितका लहान होऊ शकत नाही, तर तो सर्व व्याप्त आहे. आणि त्याचं पाणी जे आहे हे तू पूर्णपणे नष्ट करू शकत नाही, त्या पाण्याला कधीही तुला काही करता येणार नाही. तसंच एखाद्या माठामध्ये समजा आकाश आहे, तर ते माठातलं आकाश आणि सर्वव्याप्त आकाश एकच आहे, त्यामुळे त्या आकाशाला कोणी नाश करू शकत नाही. असं एक दृष्टांताने जसं सांगितलं, सुवर्णाच्या अलंकारामध्ये सोनेपणाला कोणी नाश करू शकत नाही. तसं जीवात्म्या म्हणजे एखाद्या व्यक्तीचा शरीराचा आधार घेऊन जरी जीवात्म्याकडे जरी तू पाहत असेल, तरी तो जीवात्मा जो आहे तो एका ठिकाणी एकदेशीय नाही आहे, तर तो सर्वव्याप्त आहे, सर्वदेशीय आहे. आणि त्या आत्मतत्वाचा तू नाश करू शकतो, असा तो सिद्धांत मांडलेला आहे. त्या सिद्धांताचा विस्तार आणि अर्थ आणि त्याचं पुढचं ज्ञान आपण पुढच्या प्रबोधनात. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.